दहिटणे येथील समाधान माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले। यावेळी भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेमाचा संदेश दिला। दहिटणे येथील समाधान माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले। यावेळी भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची ज्योत आणि तिरंग्याचा अभिमान सदैव तेवत राहावा असे आवाहन केले। देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक लोकांनी आपलं रक्त सांडले, त्याशिवाय हे स्वातंत्र्य इंग्रजांच्या हातून हा देश काढून घेण्यासाठी, ब्रिटिशांच्या हातून हा देश काढून घेण्यासाठी आपल्या अनेक पूर्वजांनी, आपल्या अनेक देशभक्तांनी त्याचं बलिदान दिलं आणि त्या बलिदानावरती हा देश आज दौलाने आपला राष्ट्रध्वज फडकावतोय। तर त्यांनी हा तिरंगा तेव्हा फडकवायचा प्रयत्न केलेला होता आणि याच्यासाठी किती वर्ष झगडलो आपण, 100 वर्ष सातत्याने झगडलो। 100 वर्ष म्हणजे किती काळ आहे आपले 2 आयुष्य होतात 100 वर्षामध्ये। आणि हे आपल्या पूर्वजांनी, तुमच्या आजी आजोबा पणजोबा, त्यांनी हे सगळ्यांनी मिळून हे सगळं काम केलं, म्हणून आज आपण दौलाने इथे झेंड्याची मान फडकवू शकतो की हा झेंडा आपल्याला सांभाळून का ठेवायचा आहे, खाली का टाकायचा नाही, तर हा आपला स्वाभिमान आहे सगळ्यांचा। हा केशरी रंग, याच्यातला पांढरा रंग, केशरी रंग कशाचं प्रतीक आहे तुम्हाला सरांनी सांगितलंय? कशाचा आहे? पवित्रतेचा आहे। हा जो पांढरा रंग आहे हा शांततेचा आहे आणि हा हिरवा रंग जो आहे हा समृद्धीचं प्रतीक आहे। म्हणून आपल्या झेंड्यामध्ये आणि हे अशोक चक्र जे आहे त्याच्यावरती देणार ते अशोक, राजा अशोक माहितीये, सम्राट अशोक तुम्हाला सगळ्यांना माहितीये, त्याच्यापासून हे अशोक चक्र त्याच्यावरती दौलानी विराजमान झालेले, म्हणजे आपल्या देशातली जे महत्वाचे घटक आहेत ते त्या झेंड्यामध्ये आहेत। अशोकांनी, राजा सम्राट अशोकांनी आपल्याला देशाला शांततेचं प्रतीक म्हणून हे अशोक चक्र आपल्या झेंड्यावरती दिलेलं आहे। आणि यासाठी म्हणून हे तिन्ही रंग जे आहेत हे आपल्या समृद्धीचं लक्षण आहे, आपल्या देशाचं पावित्र्य आहे आणि आपल्या देशामधलं शांतता ही त्याच्यातून उद्भवित होते। आणि म्हणून हे 3 रंग आपल्या झेंड्यावरती आहेत आणि म्हणून आपण ह्याचा सन्मान राखला पाहिजे। कार्यक्रमास नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, हर घर तिरंगा अभियानाचे शहर संयोजक शशी थोरात, अनुसूचित जाती जमाती आघाडीचे शहराध्यक्ष प्रवीण कांबळे, संगीता कोळेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, चंद्रकांत भक्ते, तानाजी गव्हाणे, संतोष मंठाळकर, संतोष नकाशे, रविकांत कोसगी, महेशसिंग दिक्कीत तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक इरफान शेख उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन उमेश कोळेकर व धरीराज रमण शेट्टी यांनी केले। प्रत्येक घरावर तिरंगा फडकला पाहिजे। नुसतं आपण 15 ऑगस्टला शाळेमध्ये, शासकीय कार्यालयामध्ये न तिरंगा फडकवता आपल्या घरावर तिरंगा फडकावा या उद्देशाने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या उपक्रमाची सुरुवात केली। मी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की 15 ऑगस्ट रोजी आपल्या घरावर लावलेल्या झेंड्यासोबत एक सेल्फी फोटो काढून तो सोशल मीडियावर आपापल्या अपलोड करावा, त्याला सेल्फी विथ तिरंगा असा हॅशटॅग द्यावा, अशी एक संकल्पना आहे। RY चेचे, SM खुने, MV पठाण, NS इनामदार, MR भोजे, VS ताटे यांच्यासह शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज व खाऊचे वाटप करण्यात आले।